नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5 आपण या आठवड्यात तर 100% बघणार आहे, तो म्हणजे वाईल्ड कार्ड. आता तो वाईल्ड कार्ड कोण आहे, नक्की नावं चर्चेत कोण आहे ते सगळं आपण जाणून घेणार आहे. पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा, एक लाईक ठोकून पण द्या आणि सबस्क्राईब पण ठोकून द्या. सुरुवात करूया आपण त्या वाईल्ड कार्डपासून. नक्कीच भाऊ, वाईल्ड कार्ड मला तर वाटते म्हणजे आपले बरेचसे प्रेक्षकांचे आपल्याला कमेंट्स असतील किंवा लाईव्हमध्ये असतील तर मान काप्या कोण आहे काय कळत नाही, हा वाईल्ड कार्ड येतो काय कळत नाही. तसं असं काही हे नाही विषय. पण मला असं वाटतंय की एक घरामध्ये जसं चाललं आहे की आता बिग बॉसला असं वाटत असेल की वाईल्ड कार्डची गरज नाही आहे, पण प्रेक्षकांना वाटते की वाईल्ड कार्डची गरज आहे. महाराष्ट्राच्या जनतेला वाटते का, तर विशेष करून निकी तांबोळी, अरबाज, वैभव, जान्हवी किंवा ए टीम बाबत आपण बोलू शकतो की आपली बी टीम जसं आहे एक आपण त्यांचे पोस्ट बघतो की म्हणजे घरातच त्यांचं स्टेटमेंट बघतो की हे जसे खेळतात तसं आम्ही खेळू शकत नाही. तर त्याच्यामुळं मग आपले प्रेक्षक मायबाप काय म्हणतात ते मग एक काम करा, बी टीमला आपल्या हुशार करण्यासाठी एक तगडा कोणतरी वाईल्ड कार्ड घेऊन या. तर मला असं वाटतं की म्हणजे आपण वारंवार बोलतो, त्याचे व्हिडिओ देखील केलेला आहे. तर राखी सावंतचं नाव मला असं नाही का वाटतंय की राखी सावंत आणि निकी तांबोळी कसं आहे ते आपण ह्याच्यामध्ये बघितलं आहे. हिंदी बिग बॉसमध्ये राखी सावंतनी निकीला कसं पाणी पास दिलं आहे तर ते काय सांगायची गरज नाही आहे. आणि दुसरा आपला हिंदुस्थानी भाऊ देखील मला असं वाटतंय, तर हिंदुस्थानी भाऊचं देखील एक तगडा हे केलं होतं. सलमान भाऊनी वाईल्ड कार्ड त्यांना हिंदीमध्ये आणलं होतं आणि हिंदुस्थानी भाऊनी चांगला खेळ त्याचा हिंदी बिग बॉसमध्ये दाखवला होता, एक उत्तमरित्या खेळत होता. तो देखील इथं आल्यानंतर चांगला खेळेल, एक प्रेक्षकांचं मनोरंजन करेल, हे देखील हे. आणि दुसरं अजून एक माझं हे की RJ सुमित कोल्हापूरचे जे आपले आहेत आपण त्यांचे बघितलं की त्यांनी स्वतः पोस्ट केलेली होती की मला जायला आवडेल, मी गेल्यानंतर आतमध्ये काय करू शकतो. त्यावेळेस बघितलं की वैभवचं थोडीशी प्रतिमा खूपच मलिन होती. वैभव ज्या प्रकारे गेम खेळत होता किंवा काही टास्कमध्ये जसं खेळला आहे, बी बरोबर गद्दारी वगैरे केलेली आहे, तर त्या देखील थोडंसं RJ सुमित यांचं स्टेटमेंट आहे की मी आतमध्ये गेल्यानंतर काय करू शकतो, कुणाला सुधरू शकतो, बरोबर गेम खेळू शकतो, कुणाला झापू शकतो. ह्या गोष्टी ह्या माझे तर हे 3 लोक. भाऊ तुम्हाला काय वाटतं, तुमचे कोण आहेत की वाईल्ड कार्ड एंट्री होऊ शकते? मला तर वाटते की उत्कर्ष शिंदे जो सीझन 3चा होता किंवा मग जय दुधाने, उत्कर्ष शिंदेने तर इच्छा पण व्यक्त केलेली आहे की बाबा मी आलो पाहिजे, कारण की मला जर का बिग बॉसने बोलवलं तर मी 100% येणार. पण तो खरंच येणार का, बिग बॉसला बोलवणार का, कारण की तो एक एंटरटेनमेंटचा फुल पॅकेज होता, मास्टर माइंड पण होता, तो नक्कीच आला पाहिजे. त्याच्यासोबत विकास पाटील तो पण होता, तो पण मास्टर माइंड होता, त्या दुसऱ्या टीममधून होता, पण तो पण आला पाहिजे. मला तर वैयक्तिक वाटतं की जुने कंटेस्टंट आहे की ते खेळून आलेले आहेत, म्हणजे जसं निकी आहे जो हिंदी बिग बॉस खेळून आले ते आले पाहिजे. राखी सावंत 100%, अपूर्वा नेमलेकर म्हणजे जी मागचा सीझन जो जेवढा गाजला नव्हता, तर मग ती अपूर्वा नेमलेकर पण पुन्हा एकदा आली पाहिजे, तिला एक चान्स भेटला पाहिजे. टॉप 2 मध्ये होती पण ती पण आली तर मजा येईल. भाऊंचा पाठिंबा आहे तिला 100% की ती पण आली पाहिजे. मी तर वारंवार म्हणतो की अपूर्वा नेमलेकर आलीच पाहिजे, म्हणजे ती आली तर मजा येईल. त्याच्यानंतर मग आपण बघतो की बरीचशी अशी नावं चर्चेत येतात, ते म्हणजे तृप्ती देसाई आहे की तृप्ती देसाईंचं नाव अतिशय चर्चेत येते की तृप्ती देसाईंचे जे पण वक्तव्य येतात ते सारखं जे पण वक्तव्य येते त्याच्यामुळे तृप्ती देसाईंचं नाव चर्चेत येते. त्याच्यानंतर मग संग्राम चौगुले जो आपला बॉडी बिल्डर आहे, कोल्हापूरचा रांगडी माणूस एकदम, त्याची जे त्याचं फिटनेस आयकॉन आहे तो अख्खे जगभरात प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्याचे जिम हे महाराष्ट्रात अख्खे प्रसिद्ध आहेत. त्याचे जिम जे पण पोरं आहेत ते पण रिलेट करू शकतील. तुम्ही नक्की संग्राम चौगुलेचे फॅन असाल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, संग्राम चौगुले आला तर नक्कीच मजा येईल. पण मला तरी वैयक्तिक असं मत वाटते की बिग बॉस कोणाला आणणार, बिग बॉस अशा कंटेस्टंटला आणणार जो म्हणजे कॉन्ट्रोवर्सीने रिलेटेड आहे, ज्याला कॉन्ट्रोवर्सीने भरलेला आहे, जो आत्ता सध्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रोवर्सी केलेली आहे त्यांनी किंवा मग कॉन्ट्रोवर्सीमध्ये तो घेरलेला आहे, त्याला कोणाला तरी आणणार. तर असा कोण कंटेस्टंट आहे, तुम्हाला काय वाटते मित्रांनो, तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा. आमच्यामध्ये तरी हे काहीतरी कंटेस्टंट आहे, तुमच्यामध्ये कोण आहे तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.